यावेळीच मी तर म्हणेन आज पूर्णपणे वेळ काळ दिवस पूर्णपणे किंग कोळी बरटकोल या नावाने मात्र पिरलाय. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. आउटफील्ड खराब. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता इथे मात्र पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. बघा पहिल्या बॉलवरती नो बॉल आला. तदनंतर आपण पाहतोय एक धाव, तदनंतर सिंगल, तदनंतर डॉट, तदनंतर वाईड, तदनंतर 4 धावा आणि तदनंतर आपण पाहतो आताचा डॉट. शेवटचा बॉल. ओहो यावेळेस आपण पाहतोय आता मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. येस डॉट बॉल आहे. येस डॉट बॉल आहे आणि एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 8 धावा धाफलकावरती आहे. येस डॉट बॉल असेल. इथे मात्र चेक केलं रिव्ह्यूच्या माध्यमातून आणि आपण पाहतोय धावा जाऊन सिरावलेत. आपण पाहतोय 9 या धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. नऊ धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो आता षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय प्रणित. ओहो यावेळी झेलची संधी होती. चुकी घडली आहे परंतु इथे मात्र एक धाव मिळेल. एक चोरटी धाव मध्ये इथे यश मिळत असताना हे दोन्ही फलंदाजाला पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल दुहेरी अंकांमध्ये. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळी समीकरण चेंज होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. नशिबाची साथ मिळते आणि इथे मात्र ही एक धाव मिळत असताना एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. एक और एक 11. 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवा टप्पाचा बॉल यॉकलेनचा बॉल होता. इथे मात्र एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. एक एक धावाने धावफलक पुढे सरसावत आहे. 12 धावा धावफलकावरती आहे. भून भून से सागर बनत आहे असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 12 ऑन बोर्ड. 12 धावा. पुढचा बॉल बॅटची कट. इथे मात्र आपण पाहतो एक धाव सक्सेसफुली कंप्लीट झाली. चिकी सिंगल इथे मात्र कंप्लीट होते एका धावेच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. बॅक टू बॅक 4 सिंगल. थँक्यू डिसे. गजर आपण पाहतो की 6 वाजून गेले. लोकांच्या मोबाईल मध्ये देखील गजर वाचतायत. आम्ही आपण पाहतोय खोलवर टप्पाचा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. एक धाव जरूर मिळाली एका धावेच्या मदतीने. धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय संघाचा आणि वैयक्तिक पहिलं षटक कोण घेऊन येईल ते देखील पाहावं लागेल.
मुबीनला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. या सलग स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा शेवटचा सामना अजूनही आपल्याला खेळायचा, याची नोंद घ्या. मुबीन यावेळी षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस ऑन साइडला पूल केले क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. धाव फलकातून पोहोचेल 15 ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो, यावेळेस वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धाव फलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. इथे मात्र मिळतात या 2 धावा आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती अद्याप पाहायला मिळतात. सेमी फायनलचा हा लढत आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज सामना, रफ अँड टफ सामना. ओहो, ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवायचा होता. एक धाव इथे मिळाली. एका धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 टू गो. ओहो, फटका लाजवाब आहे. तेवढ्याच चांगला क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. धाव फलकातून पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. वाईड बॉल. यावेळेस शुभ संख्या 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. 21 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 टू गो. उर्वरित 2 बॉल बाकी आहेत. ओहो, वाईड बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतात. 22 धावा धाव फलकावरती आहे. 22 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला पंच केला. एक धाव इथे मात्र एकवडली गेली. एका धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. शेवटचा बॉल आहे. वटगो. ओहो, फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन धरून फटका सजवला. एक धाव जरूर मिळाली आहे. धावा जाऊन पोहोचलाय 24. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 24 धावा धाव फलकावरती पाहायला जरूर मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक यावेळेस कोण घेऊन येईल आता मात्र पाहावं लागेल. कारण की जर विचार केला तर इथं मात्र कॅप्टन कोणावरती जिम्मेदारी सोपवेल ते देखील पाहावं लागेल. येणारे 6 बॉल आहेत उर्वरित. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल ते देखील पाहावं लागेल. गाजवला. प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्कृष्ट गोलंदाज असेल आजच्या दिवसामध्ये तर नक्कीच ते पहिलं नाव जुनेदचं घेतलं जाईल. कोलवटप्पाचा बॉल, गॅप शॉट सिलेक्शन. इथे मात्र महत्वाच्या बॅच मध्ये हा हिरा चमकतोय आणि आलेला हा खणखणीत दर्जेदार चौकार. 4. वरती 29 ऑन बोर्ड. मॅच मध्ये काय घडेल पाहावं लागेल. घडामोडी काय घडतील. ओहो, डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र मॅच मध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धाव फलकावरती आहेत. 29 ऑन बोर्ड. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला पूल केला. इथे मात्र धोक्याची घंटा. यस, धक्का लागत असताना संघाला फलंदाजाला परतावं लागेल. फलकावरती आहेत. ओहो, खोलवा टप्पाचा बॉल इथे आपण पाहतोय. कवचच्या दिशेने फटका सजवला आहे आणि आता मात्र शेवटचा बॉल आहे. 1 टू गो.
30 धावा तब्बल धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 विकेटच्या मधल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती आहेत. आणि शेवटचा बॉल या सत्रातील पाहायला मिळतोय. सेमीफायनल दुसरी आपण पाहतोय आणि दुसऱ्या जुनेद आहे बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा बॉल, खोलवा टप्पाचा बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. एक धाव मिळाली एका धावेच्या मदतीने. 31 धावा धावफलकावरती आहे आणि येणारे 24 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये एक चांगली लढत, बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच. कोण जाईल मेगा फायनल मध्ये? एका बाजूला SMCC तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना किंग कोहली बरटगोला संघ आहे. येणारे 24 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच 2 मिनिटं आपण डीजे मास्टरला संधी देऊया. यस डीजे मास्टर. थँक्यू, धन्यवाद डीजे सर. यस, मैदानात पुनश्च एकदा आपण जातोय. बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च एकदा चालू असलेला सामना, सेमीफायनलची दुसरी लढत आपण पाहतोय. महत्वपूर्ण लढत आहे. येणारे 24 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. कोण जिंकेल? एका बाजूला किंग कोहली बरटगोल तर दुसऱ्या बाजूला SMCC. दोन्ही नावाजलेले संघ. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोणी संघ जिंको किंवा हारो, इथे विजय मात्र फक्त आणि फक्त श्रीवर्धनचा असेल आणि विजय फक्त आणि फक्त क्रिकेटचा या मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. महासंग्राम सोहळा, दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. गेले 3 दिवस आपण पाहतोय ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सक्सेसफुली कंप्लीट झाली आहे आणि हा शेवटचा क्षण, शेवट गोड करण्यासाठी ही सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच. पहिला बॉल दुसऱ्या सत्रातील. पहिल्याच बॉलवरती हाहाकार मचवायचा होता, परंतु इथे मात्र एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. धावांचा श्री गणेश होत असताना SMCC या संघाचा पाहायला मिळतोय. सामित आणि खऱ्या अर्थाने रिहान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पुढचा बॉल पुनश्च एकदा बाकी आहे. टू गो. ओहो, फटका लाजवाब आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हा क्षेत्ररक्षक असा तसा क्षेत्ररक्षक नाहीये. ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणून उभा केलेला हा क्षेत्ररक्षक आहे. यश वाघीला आपण पाहतोय. हे नाव मात्र आजच्या दिवसामध्ये खूप प्रसिद्ध झालंय. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट. इथे मात्र धक्का लागत असताना इथे मात्र पलटवार केला या मॅच मध्ये. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागलाय
SMCC या संघाला रिहान बॅक टू डकआउट बाद. थँक्यू डीजे. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मनीषला आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. आठ या आकड्यावरती शेवटचे 2 बॉल आहेत टू गो. आता मात्र येणारे 14 बॉल आणि 24 धावेंची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. 24 रन्स टू विन फ्रॉम 14 बॉल. चला स्पीडअप करा. दर्यावरती टीम ए मात्र इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. हो चांगला फटका. क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कौतुक करावं तितकं कमी आहे. प्रत्येक जण प्रत्येक खेळाडू मात्र आपण पाहतोय इथे एफर्ट देतोय. पूर्णपणे 4 अक्षराची मेहनत या मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय. सातत्याने ह्याच धावा इथे मात्र चांगल्या कमबॅक करत असताना नक्कीच देतात. कारण की एक एक धाव महत्वाची क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तेच इथे मात्र कामगिरी केली आहे. परंतु आता मात्र बॉल थांबणार नाही. बॉल जाईल सीमा रेषा पार. आलेला हा दर्जेदार क्वालिटी चौकार 4 रन्स. थँक्यू डीजे. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 19 धावेंची आवश्यकता या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय राजू आलाय. षटक क्रमांक 3 वैयक्तिक पहिलं. येणारे 12 बॉल आणि 19 धावेंची आवश्यकता. 19 रनों की जरूरत. 12 गेंदे शेष. कौन जीतेगा ये मैच? बेहतरीन मुकाबला. यावेळी आईच्या क्षणी इथे मात्र विकेटचं बदल पाहायला मिळतोय. जसा तसे उत्तर दिलाय. पलटवार केलाय. बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. यावेळी स्पर्धींना आपण पाहतोय इनॅट नंबर 4 वरती आलाय. हा देखील एक आपण पाहतोय SMCC चा स्टार कास्ट खेळाडू आहे. जोपर्यंत फर्दीन मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत काही घडू शकतं. वा काय कमालची, सामितला मात्र परतावं लागेल. धक्का लागत असताना आता मात्र मोठा धक्का लागलाय, मोठा हादरा. मॅच मध्ये आता पलटवार, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. यावेळेस देखील आपण पाहिलं काय क्षेत्ररक्षण कमालीचं, चांगलं क्विक रिप्लाय तिथे मात्र पाहायला मिळालंय. यश वाघेला आपण तिथे पाहतोय, आज मात्र कमाल करतोय. जिथे जिथे आपण पाहतोय किंग कोहली, भरत कोहली नाव येतंय, आज मात्र नशीब त्यांच्या बाजूने झुकलंय. कमालीची कमबॅक मी तर म्हणेन. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र एक डाव कंप्लीट पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने समीकरण बदललंय. 14 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही येणारे 9 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. लेगसाईडच्या दिशेने एक धाव पाहायला मिळते. फर्दीन जोपर्यंत स्ट्राईक वरती आहे तोपर्यंत काही घडू शकतो मित्रांनो, कारण की तो देखील एक स्टार खेळाडू आहे. आणि आता मात्र जर विचार केला तर येणारे 8 बॉल आणि 17 धावेंची गरज आहे. एक मोठा प्रहार जर आला तर मॅच मध्ये नक्कीच पलटवार दिसेल. इथे मात्र फटका फसलाय, धक्का लागत असताना संघाला 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. येणारे 7 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. जुनी तब्बल 17 धावांची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा असेल, निर्णायक बॉल आहे. या बॉल वरती जर चौकार आला तर मॅच थोडीशी ओपन पाहायला मिळेल. पुढून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चुकी घडणार नाहीये. रुचित तिथे मात्र उपस्थित आहे. आता मात्र एका धावेच्या मदतीने समीकरण चेंज झालंय. 16 धावा धाव फलकावरती आहे. येणारे 6 बॉल आणि 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 16 धावा तर बनल्यात, परंतु आता मात्र या 6 बॉल मध्ये 16 धावा बनवायच्यात. 16 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज सामना यावेळेस नक्कीच आहे. येणारे 6 बॉल आणि 16 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन. पहिला बॉल हुक केला, इथे मात्र डॉट बॉल. आता मात्र समीकरण चेंज झालाय. येणारे 5 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे 16 धावांची. ओहो, यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र एक धाव आहे. आता मात्र येणारे 4 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. सलगचे 4 चौकार जर आले तर हा सामना मात्र विजयाच्या मार्गावरती असेल. परंतु इथे मात्र जर सामना या बॉल वरती जर डॉट पाहायला मिळाला तर कुठेतरी बॅकफुटला संघ पाहायला मिळेल. येणारे 4 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला पुल केला, एक धाव कंप्लीट. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 3 बॉल आणि 14 धावांची गरज. विजयाच्या उंबरठ्यावरती आता एक पाऊल इथे मात्र वाटचाल करत असताना किंग कोहली, भरत कोहली संघ पाहायला मिळतोय. अतूट मेहनत प्रत्येकाची या टीम मध्ये पाहायला मिळते. एका बाजूला बॅटिंग अटॅक असेल, बॉलिंग अटॅक असेल, क्षेत्ररक्षण असेल, 100% मी आज मात्र या संघाचं पाहिलंय. नो बॉल आहे. येस, लाईनचा नो आहे बघा. थोडस येस माघारी घेतला यावेळेस पंचांनी. नो नसेल. येणारे 2 बॉल आणि 14 धावांची गरज. या मॅच मध्ये चमत्कारच या मॅचला बदलू शकतो, जादूगरच ही मॅच पलटू शकतो. येणारे 2 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. येणारे 2 बॉल आणि 14 धावांची गरज. फटका इथे मात्र चांगला आहे, परंतु या चौकाराला मात्र इथे मोल नाही आहे, कारण की ही मॅच मात्र आता एका बाजूने झुकली आहे. 1 बॉल 10 धावांची गरज या मॅच मध्ये.
आणि सामना जिंकलाय किंग कोळी भरटकोल संघ। हा सामना मात्र विजयाचा जल्लोष करतोय। प्रथमच सब्बल 4 वर्षाची वाट पाहून हा संघ कधी क्वालिफाय झाला नव्हता, परंतु तब्बल 4 वर्षानंतर पर्व 5वे दर्यावर्दी चषकामध्ये हा संघ प्रथमच क्वालिफाय झाला आणि प्रथमच क्षणी मेगा फायनल मध्ये ज्यांनी प्रवेश केलं आपण पाहतोय किंग कोळी भरटकोल हा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि आता मात्र फाईट करेल दर्यावर्दी टीम ए समोर।